श्री स्वामी समर्थ. आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या या संदेशातून स्वामी तुला महत्त्वाचं काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील तर बाळा आत्ताच या चॅनलवरती सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. स्वामी पाहत आहेत तू ही गोष्ट करत आहेस की नाही. त्यामुळे न चुकता तू या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहून घे. हे लिहायला तू विसरू नकोस. स्वामी सांगतात तुम्हाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, प्रगती करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपले प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. लक्षात ठेवा, जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करतो तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. जो व्यक्ती आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवतो आणि आपल्या कष्टांमध्ये सातत्य ठेवतो तो व्यक्ती आयुष्यात नक्की म्हणजे यशस्वीच होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमतरता पडत नाही. तो व्यक्ती आयुष्यात हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी हा मिळवत असतो. त्यामुळे तुम्हाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, काहीतरी मिळवायचे असेल तर आपले काम हे प्रामाणिकपणे ठेवा आणि कष्ट प्रामाणिकपणे करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कष्टामध्ये, आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट ही मिळत नाही. तुम्हाला जर का एखादी मोठी अवघड गोष्ट हवी असेल तर त्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील. त्या वाचून दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्याला कष्ट हे आलेच. कष्ट हे कोणालाही चुकलेले नाही आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील कष्ट हे करावेच लागतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनातील दुःखाला सामोरे जावेच लागते. कष्ट हे करावेच लागतात. कष्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, काहीतरी मिळवायचे असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. कष्ट हे आलेच. जीवनामध्ये कष्ट हे करावेच लागतात. कष्टाशिवाय काहीही भेटत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात कष्ट हे करावेच लागतील. तुम्हाला जर काय आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात सुंदर उत्तम पर्याय म्हणजे आणि मार्ग म्हणजे दुसऱ्याचे भलं झालेले आपल्याला पाहता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या दुःखापेक्षा समोरच्याचा आनंद जास्त मोठा वाटला पाहिजे. समोरच्याच्या आनंदामध्ये आपल्याला तेवढ्याच उत्साहात, त्याच्या एवढ्या जोशामध्येच सामील होता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील होता, जेवढं स्वच्छ मनाने त्याच्या सुखामध्ये सहभागी होता, तेवढे सुख हे तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात भेटणार असते. लक्षात ठेवा, दुसऱ्याचे भले होत आहे म्हणून उदास राहण्यात काहीही अर्थ नाही आहे. दुसऱ्याचे भले होत आहे म्हणून उदास, दुःखी होऊन तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेत असता आणि तुमची संकुचित मनोवृत्ती दाखवत असता. त्यापेक्षा तुम्ही जर का दुसऱ्याच्या आनंदामध्ये पण तेवढा उत्साहात जोरात सामील होत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पण सर्व काही चांगलेच घडेल. आयुष्यात तुम्हाला जर का यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की दुसऱ्याच्या भल्यामध्ये आपल्याला आनंदी होता आला पाहिजे. दुसऱ्याची चांगली झालेली गोष्ट हे आपल्यालासुद्धा आवडली पाहिजे, ना की दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीवरती आपल्याला दुःख होता कामा आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदावरती जळतो, त्याला दुसऱ्याचा आनंद सहन होत नाही, त्या व्यक्तीला देखील त्याच्या आयुष्यात काहीही चांगले भेटत नाही. तो व्यक्ती देखील आयुष्यात कधीही सुखी समाधानी राहत नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात जर का तुम्हाला प्रगती करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली, एखाद्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कितीही त्रास दिला, कितीही संकट तुमच्या आयुष्यात त्याने आणली, तरीही आपण इतरांविषयी नेहमी चांगलेच बोलले पाहिजे. आपण विचार करताना इतरांविषयी नेहमी चांगला सकारात्मक विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, समोरच्याने तुम्हाला फसवलं, तुम्हाला त्रास दिला म्हणून तुम्ही त्याच्या बाबतीत देखील तसा विचार करता कामा नये. लक्षात ठेवा,
त्याचे विचार तसे होते म्हणून तो तसा त्याने त्याचा विचार केला. त्याचे विचार वाईट होते, त्याची प्रवृत्ती वाईट होती म्हणून त्यांनी तुमच्याविषयी वाईट विचार केला. पण तुमचे तसे नाही आहे. तुमचे विचार चांगले आहेत, तुमची प्रवृत्ती चांगली आहे. त्यामुळे तुम्ही कधीही त्याच्या बाबतीमध्ये तसा विचार करू नका. लक्षात ठेवा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इतरांविषयी जसा विचार करतो, बोलतो, वागतो, आपल्या बाबतीतही अगदी तशाच गोष्टी या घडत असतात. आपण इतरांविषयी चांगला विचार केला, चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्या बाबतीतही सर्व काही चांगलंच घडेल. या उलट आपण इतरांविषयी नेहमी वाईट विचार केला, त्यांचं नुकसान होईल अशा गोष्टी केल्या तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा सर्व गोष्टी या अशाच होत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असली, किती समोरच्याने आपल्याला कितीही त्रास दिला, दुःख दिले, तरी आपल्याला त्याच्याविषयी नेहमी चांगला आणि सकारात्मक विचारच करता आला पाहिजे. आपण इतरांविषयी जसा विचार करतो आपल्या बाबतीत गोष्टी अगदी तशाच घडत असतात. त्यामुळे इतरांविषयी नेहमी चांगलाच विचार करा, कोणाबाबतीतही वाईट विचार करू नका. लक्षात ठेवा, वाईट विचार करणारा व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये पण तसंच वाईट गोष्टी त्याच्या घडू लागतात. या उलट समोरच्याने एखाद्याला कितीही त्रास दिला, कितीही दुःख दिली तरी त्याच्या बाबतीतही चांगलाच विचार करणारा व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखाने समाधानी राहतो. त्याच्या आयुष्यात कितीही वाईट गोष्टी येण्याचा प्रयत्न केला, किती संकट आणण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या संकटातून सहज बाहेर निघतो आणि त्या वाईट मार्गातून, वाईट गोष्टीतून त्याला रस्ता हा सापडतच असतो. कारण की तो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांचा चांगलाच विचार करतो. त्यामुळे तुम्ही देखील नेहमी लक्षात ठेवा, इतरांनी तुम्हाला कितीही त्रास दिला, कितीही दुःख दिले तरी त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नका. त्याच्याविषयी नेहमी चांगल्याच गोष्टी करा. इतरांची गोष्ट जास्त मनावर लावून घेऊ नका. आपण इतरांविषयी जसा विचार करू आपल्या बाबतीतही गोष्टी नेहमी तशा घडू लागतील. त्यामुळे इतरांविषयी नेहमी चांगलाच विचार करा, कोणाबाबतीतही वाईट विचार करू नका. विचार नेहमी आपले चांगलेच ठेवा. आयुष्यात जर का तुम्हाला मोठे व्हायचे असेल, प्रगती करायची असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एकच पर्याय, इतरांचे चांगले झालेले पाहता आले पाहिजे आणि इतरांविषयी नेहमी चांगला विचारच करता आला पाहिजे. आपण समोरच्याविषयी जो विचार करतो, जसा विचार करतो, जसे वागतो, आपल्याबरोबरही अगदी तसेच घडते. मग आपण समोरच्याविषयी चांगला विचार केला तर आपल्या बाबतीत देखील सर्व काही चांगलेच घडते. पण आपण समोरच्याविषयी जर का वाईट विचार केला तर आपल्या बाबतीत देखील तसे वाईटच घडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याने कितीही तुम्हाला त्रास देऊ द्या, कितीही दुःख देऊ द्या, कितीही तुमच्या वाटेमध्ये संकट आणू द्यात, पण आपण त्याच्याविषयी नेहमी चांगलाच विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही असा विचार करू लागसाल तेव्हाच तुम्ही आयुष्यात सुखी व समाधानी राहाल. श्री स्वामी समर्थ.